आता लईच वेळ झाला. ऋषी सर काय यायचं चिन्ह दिसत नाही. त्यासनी फोन करून विचारायचं तर माझ्याकडे फोन बी नाही. काय करू? नाही, आता निघतोच. लय टाइम झाला. आता जातो आणि अभ्यास करतो. स्पर्धेची तयारी बी करायची आहे. जातो. यू नो व्हॉट ऋष, मी ना आपल्या लग्नासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप म्हणजे खूप. आणि आपलं लग्न कधी पण हो, पजेसिव्ह मी आत्तापासून होणार आहे. आय डोंट वॉन्ट एनी गर्ल अराउंड यू. ओके आई, माझा खरंच विश्वास बसत नाही की तुला हे स्थळ मान्य आहे. मान्य न करण्यासारखं काय आहे? आपण ऋषीसाठी स्थळ बघत होतो. यांचं स्थळ चालून आलं. आणि तसंही मला अनिका पसंत आहे. पण मला नाहीये. मला हे नातं मान्य नाही आहे. मी अनिकाला कधी त्या नजरेने बघितलं नाही आणि कधी बघणार पण नाही. तिला मी ओळखतो कारण आपण फॅमिली फ्रेंड्स होतो. सणासमारंभाला भेटणं होतं किंवा कॉलेजमध्ये भेटणं होतं. त्या व्यतिरिक्त मी तिला भेटत सुद्धा नाही. एवढ्याशा कारणावरून तू सरळ लग्न ठरवून मोकळी झालीस आई. माझी निवड, माझं मत काय आहे हे विचारावंसं सुद्धा वाटलं नाही तुला? माझं चांगलं वाईट तुला? तुझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते मला चांगलं कळतं. आणि हा डिसिजन मी आपल्या सगळ्या फॅमिलीचा विचार करून घेतलाय ऋषी. लग्न ठरवत असताना सगळ्या बाजूनी विचार करावा लागतो, कळलं? जे काही करते ते तुझ्या चांगल्या करता करते. सगळ्यांचा विचार करून करते. अनिकाच माझी सून होणार. आणि माझा हा डिसिजन फायनल आहे. फाईन. मी सुद्धा ऋषी इनामदार आहे. मी अनिकाशी लग्न करणार नाही. हा माझा निर्णय आहे, माझा शब्द आहे. नयनतारा, हा काय बोलतोय? आपलं ठरलं होतं ना मग? काकू, सॉरी टू से, ह्या गोष्टी मोठ्यांना सांगायची वेळ येऊ नये पण आता आली आहे. लग्न असं ठरत नाही. दोन कुटुंब एकत्र येतात, डिस्कशन करतात, एकमेकांची मतं घेतात आणि मग लग्न फायनल करतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली मुलाचं मत विचारलं जातं. एकट्या अनिकाची इच्छा असून काही उपयोग होणार नाहीये. माझी इच्छा नाहीये त्याच्याशी लग्न करण्याची, त्यामुळे हे लग्न होणार नाही. एंड ऑफ दिस ड्रामा. नयनतारा, ऋषी थांब. ऋषी ऐक. ऋषी 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 थांब. ऋषी माझा ऐक. ऋषी आई, आई, आई 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 आई, काय होतंय? काय होतं तुला? आई आई, ए, आई. पाणी आणा. आई, अगं काय होतं तुला? आई, ऋषी, आधी आईला आत घेऊन चल. आत घेऊन चल आईला. आई, आई आई काय होतंय तुला? आई प्लीज बोल ना काहीतरी. आई, दादा काय झालं? डॉक्टर, डॉक्टर राहू कुठे आहात तुम्ही? प्लीज लवकर या, प्लीज. आई, अगं अगं आई काहीतरी बोल ना. आई डोळे उघड. आई, आई बोल ना आई. परमेश्वरा, काही होऊ दे नको. नयनताराला जर काही झालं ना तर सगळं जे काही ठरवलंय ना त्या सगळ्या गोष्टीचा विचका होऊन जाईल नुसता. डॉक्टर या लवकर या प्लीज.
हे ग्रॅनी आजी, या नयनतारा आंटीला काय होणार नाही ना? हिला काय झालं ना तर माझं आणि रिश्तेचं लग्न कॅन्सल होऊन जाईल. नो 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 नो, मला माझं रिशावा प्लीज काहीतरी कर, काहीतरी कर. का शांत राहा ना जरा प्लीज. ती माहिती नाही काय होणार आहे पुढे. डॉक्टर काय झालंय? काही सिरियस नाहीये ना? आई बरी होईल ना? ॲक्च्युली अति स्ट्रेसमुळे त्यांचा बीपी पुन्हा शूट झालाय. हे असं सारखं सारखं का होत आहे? त्यांनी कोणतं टेन्शन घेतलंय एवढं? आणि हे जर का असं सारखं सारखं होत राहिलं तर त्यांना अटॅक सुद्धा येऊ शकतो. डॉक्टर अहो मग त्यांना ऍडमिट करूयात ना आपण. नको, त्याची गरज नाहीये. मी त्यांना आता मेडिसिन्स दिलेत. त्यांना फक्त आरामाची गरज आहे. आता तर त्यांच्या मनावर काही ताण आला तर मात्र काहीही होऊ शकतो. बाकी घरी आराम केला तरी चालेल. मी जे मेडिसिन्स लिहून दिलेत ते तुम्ही लगेचच सुरू करा. बाकी त्यांच्या खाण्यामध्ये तेलकट मसालेदार पदार्थ येता कामा नये. बाकी मी रुटीन चेकअपसाठी उद्या येऊन जाईनच. आई डॉक्टर कशा आहेत त्या? म्हणजे बऱ्या आहेत ना? पटकन बऱ्या व्हायला पाहिजेत. हो ठीक आहे. मी औषधं दिली आहेत आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल. हो हो, काही धोका वगैरे काही नाही आहे ना? ठीक आहे ठीक आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. हो बाय, हो हो, शांत हो. थांब ऋषी, थांब थांब. झालं ना तुझ्या मनासारखं? स्वतःच्या आईला असं बेडवर पडलेलं बघून खूप आनंद झाला असेल. अरे किती मनापासून ती सांगत होती, तळमळून सांगत होती, पण तुम्ही कोणी ऐकायलाच तयार नाहीत तिचं. मला वाटलं नव्हतं एवढा बेजबाबदार मुलगा असेल तू. आज जे काही झालंय ना तिला, जो काही त्रास झालाय तो निव्वळ तुझ्यामुळे झालाय. बिचारी आई किती कळवळून सांगते, पण तुम्ही कोणी ऐकायलाच मागत नाही तिचं. एक मिनिट. जे काही आहे ते माझ्या आणि माझ्या आईमध्ये ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये पडू नका. कमळी अजून हॉस्टेलवर आली नाही. ती तुमच्या बरोबर आहे का? ऋषी ऋषी, मी काय म्हणते, आपल्यासारख्या श्रीमंत माणसांच्या घरात जेव्हा लग्न होतात ना तेव्हा घर, परिवार, बिझनेस आणि स्टेटस हे सगळं बघितलं जातं. आणि मला वाटतं की तू आणि अनिका एकमेकांसाठी परफेक्ट आहात. मस्त. सिरियसली. हे नक्की काय चाललंय आणि का? काय कारण असेल की आई अशी विचित्र वागते?